इथल्या शिवभक्तांची माफी मागून बोलतो, दादा शिवजयंती उत्सवाला तुम्ही जर दारू पिणार असाल तर शिवजयंती नाही केली तरी चालेल। शिवजयंतीला तुम्ही जर दारू पिणार असाल, तुम्ही जर व्यसन करणार असाल तर तुम्ही शिवजयंती नाही साजरी केली तरी चालेल। तुम्ही शिवजयंती करता म्हणजे तुमच्या राजाला लय मोठं करता, डोक्यातून काढून टाका। माझा राजा पहिलाच मोठा आहे। फक्त त्यांच्या जयंतीला तुम्ही दारू पिऊन भांडणं करून त्यांचा कमीपणा तुमच्याकडून होऊ नये एवढं सांभाळा बस। काय शिवजयंती करतो दादा? अरे अशा काय शिवजयंत्या बघितल्या सरपंच साहेब, म्या अशा काय शिवजयंत्या बघितल्या? पोरांनी घाण घाण गाणे डीजे वरती लावले आणि पोरं त्या डीजेच्या गाण्यावरती नाचायला लागले। अर्धे पिलेले होते, अर्धे नशेत होते आणि एवढे घाण घाण गाणे लावले, एवढे घाण घाण गाणे लावले की या ज्याच्या दारापुढून ही डीजे जायचा त्या माता भगिनींनी दार बंद करून घेतले। माझ्या राजाची जयंती दारापुढून जात असताना माता भगिनींनी दार बंद करून घ्यावेत। दादा एवढं पाप करू नका, बस तुमच्या पायाला हात लावून सांगतो। मग करायची कशी? उलट छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जेव्हा जेव्हा तुमच्या दारापुढून जाते, माझ्या घरातली महिला 2 पावलं पुढे आली पाहिजे आणि माझ्या राजांच्या चरणी नतमस्तक झाली पाहिजे। माझ्या आईनं हातात पंचारती घेऊन माझ्या राजाच्या त्या पालखीला ओवाळलं पाहिजे। माझी बहीण त्या जयंती सहभागी झाली पाहिजे, आमचे आजोबा त्या जयंती सहभागी झाले पाहिजे, लहान लेकरं त्या जयंती सहभागी झाले पाहिजे। अशी आदर्श शिवजयंती काढा दादा हो। अपमान करू नका, मोठं करणारे तुम्ही कोणीच नाही महाराजांना, पण त्यांचा कमीपणा होईल असं मात्र वागू नका। एवढी विनंती मी आज तुम्हाला करतो, कारण शिवजयंती जवळ आली आहे दादा। Download